नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विकास कामांचे दावे केले जात असताना सिडको परिसरातील त्रिमूर्ती चौकाजवळील शिवशक्ती चौकात प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभाराचे वास्तव समोर आले आहे। काही महिन्यांपूर्वीच कोट्यवधी रुपये खर्च करून सिमेंट काँक्रिटीकरणाचा रस्ता तयार करण्यात आला होता। मात्र 6 महिने पूर्ण होत नाहीत, तोच पाणी पुरवठा विभागाकडून नवीन पाईपलाईन टाकण्यासाठी तोच रस्ता पुन्हा खोदण्यात आला। या खोदकामामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून अनेक जण अपघातग्रस्त झाले आहेत। खोदलेल्या रस्त्यात पडून काही नागरिक जखमी झाले असून काहींच्या गुडघ्याच्या वाट्याही सरकल्याची माहिती स्थानिकांनी दिली। रात्रीच्या वेळी रस्त्यावर योग्य सुरक्षा व्यवस्था नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। यांनी रस्ते खणलेले होते, मी चालले होती माझ्या कामावर। रोज आंब्याची गाडी रोज जाते, आम्हाला दिवसभर चक्र मारावं लागतं आणि घाई चालली होती गाडी, फक्त थोडी एकदम स्लो होती। मातीत स्लिप झाली ना, माझा हात पायाची उघडून वाटी आजू पण आली माझी। खरं तर या ठिकाणी आज शिवशक्ती चौक या परिसरात दोन्ही बाजूने रस्त्यांचं काँक्रिटीकरणाचं काम चालू आहे। हे काम अतिशय उत्कृष्ट पद्धतीचं होतंय असं वाटत असतानाच महानगरपालिकेतलाच एक कॉन्ट्रॅक्टर चोक्षी आज झालेला रस्ता परत फोडून त्याच्यामध्ये काहीतरी पाईपलाईन टाकतो। खरं मला असं विचारायचं आहे की हा चोक्षीचा गुन्हा आहे की त्याला दिलेल्या पीओचा गुन्हा आहे? आयुक्त मॅडमांनी देखील याच्यात हस्तक्षेप केला पाहिजे की रस्ते आधी करायचे की पाईपलाईन नंतर टाकायची आणि परत रस्त्याचा पॅच मारायचा। एक साईडला कुंभमेळ्याच्या धर्तीवर आपण चांगल्या कामांचं आश्वासन द्यायचं आणि दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीने नागरिकांची गैरसोय करायची। रस्ता होऊन तो परत खोदायचा आणि चाललेल्या नागरिकांना त्या खड्ड्यात पाडायचं। अशा आतापर्यंत 15 ते 20 ॲक्सिडेंट त्या ठिकाणी झाले आहेत आणि आता नव्यानेच उभारण्यात आलेल्या रस्त्या ठिकाणी सुद्धा उद्या चोक्षी काम चालू करतोय। स्थानिक नागरिकांनी आत्ताच सतर्क झाले, आम्हाला या ठिकाणी बोलवलं। खरं तर आम्ही चोक्षीला देखील आव्हान देतोय, तुला काम करायचं आहे, पहिले खड्डे खंदून काम करायला पाहिजे आणि मग रस्ता बनवायला पाहिजे। आता झालेल्या रस्त्याला जर खड्डा करण्यासाठी तू एक नवीन मशीन लावलं तर तुझ्या भोवती सुद्धा एक 4 प्रकारची वेगवेगळी मशीन आम्ही लावू, एवढं तुला आज आश्वासन देतो। आणि स्थानिक नगरसेवकांनाही मी सांगू इच्छितो, जर आपण त्या मिटिंगला असाल किंवा आपल्याला विरहित ही गोष्ट होत असेल तर आपण देखील लगेच चोक्षीला दम दिला पाहिजे, कारण नागरिकांसाठी आपण इथं आहात, आपण नगरसेवक आहात। त्यामुळे आपण देखील याच्यात हस्तक्षेप घ्या आणि लवकरात लवकर रस्ता तोडून फोडून नाही तर रस्ता हा चांगल्याच प्रतिसाद आला पाहिजे, अशा नागरिकांच्या मागणीला आपण प्रतिसाद द्या। करोडो रुपये खर्च करून रस्ते तयार करायचे आणि काही महिन्यातच पुन्हा खोदायचे, हा नेमका विकास की जनतेच्या पैशांची उधळपट्टी, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत। प्रशासन, ठेकेदार आणि लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयाच्या अभावामुळे जनतेच्या कररूपाने जमा झालेल्या पैशांचा अक्षरशः चुराडा होत असल्याची भावना परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली। प्रभाग क्रमांक 26 शिवशक्ती चौक या ठिकाणी माननीय आमदार सीमाताई महेशिरे यांच्या निधीतून मी कार्यकर्ता या नात्याने रस्ता काँक्रिटीकरणासाठी निधी त्यांच्याकडनं मंजूर करून आणलेला होता। निवडणुकीच्या आधी या रस्त्यांचं भूमिपूजन झालं होतं, परंतु महापालिकेने आम्हाला असं सांगितलं होतं की आम्हाला काही लाईन टाकायच्या आहेत। त्यानंतर देखील आम्ही विचारलं, इथं एक मीटिंग घेतली स्थानिक लोकप्रतिनिधी आणि सर्व लोकांनी, की त्यांनी आम्हाला होकार दिला होता की तुम्ही रस्ते चालू करा, आम्ही साईडने लाईन टाकू। परंतु आत्ता गेल्या 15 दिवसापूर्वी नवजीवन डे स्कूलच्या समोरचा रस्ता हा अतिशय छान असा काँक्रिटीकरणाचा रस्ता ह्या कॉन्ट्रॅक्टरने फोडला आणि आता बघा तुम्ही त्याची परिस्थिती, इथं लोक मोटरसायकलवर येत आहे आणि स्लिप होत आहे। त्यानंतर हा रस्ता तर फोडला, आता हा रस्ता नवीन केलेला आहे, अजून तो चालू पण नाही झालाय, याच्यावर पाणी मारण्याचं काम चालू आहे। आज दुपारी ते आले होते आणि त्यांनी असं सांगितलं की या रस्त्यात देखील आम्हाला लाईन टाकायची आहे। मग या कॉन्ट्रॅक्टरवर कोणाचं नियंत्रण आहे? हा कॉन्ट्रॅक्टर मनमानीपणे का काम करतोय? स्थानिकांच्या मते एका विभागाने रस्ता तयार केल्यानंतर दुसऱ्या विभागाने नियोजन न करता त्याच रस्त्याचे खोदकाम करणे म्हणजे प्रशासनातील असंतुलित आणि बेफिकीर कारभाराचे उदाहरण आहे। या प्रकारामुळे दोन्ही ठेकेदारांचे आर्थिक भले झाले असले तरी सामान्य नागरिक मात्र त्रस्त झाले। सध्या संपूर्ण नाशिक शहरात नव्याने तयार झालेले रस्ते पुन्हा खोदण्याचे प्रकार सुरू असून त्यामुळे लोकप्रतिनिधी
आणि प्रशासन यांच्यातील समन्वयाचा अभाव उघड झालाय. याला जबाबदार कोण असा संतप्त प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केला जातो. प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या रिपोर्टनुसार.